श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 10वा. हा अध्याय स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असे ती पै. हावरे नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 20 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी, भरुनी आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व सहरदार. मायापाश दृढतर, विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे ऐकुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले, मुरगोडी ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्र पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. तै परितया नाही संतती, म्हणून या उद्विकी चिंती. मग जीवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखवेती चिदंबर. प्रत्यक्ष जेका शंकर, जग उद्धाराते अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिताते समजले. जल भरले होते घट, तयासी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी, पेशवे होते रावबाजी. एकसमयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीती, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्याची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीची वृत्तांत, कर्णोपकरी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करविना. मग दीक्षितांनी निरोप दाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवे निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, पंचतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी, आम्ही होतो त्याची घरी. तूप वाढविण्याची कामगिरी, आम्हाकडे तई होती. महासिद्धी दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत, पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ. यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत सत्कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरोस्तु. आजचा अध्याय 10वा येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 11वा ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.